नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनार आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, सध्या कोकणामध्ये मस्त असा पाऊस चालू झालेला आहे आणि काही दिवसांपूर्वी आपण पावसाळ्यात कोकणात जे मासे मिळतात त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता. तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बरेचसे असे मासे आहेत ती मी स्वतः कधी ट्राय पण केले नाही आहेत, पण डॅडी आणि मम्मी म्हणतात की नाही, काही त्याच्यातले मासे हे खूप जास्त चविष्ट असतात आणि त्यांनी अगोदर ह्याच्या खाल्लेले आहेत. तर आज डॅडी म्हणाले की चल फिश मार्केटला जाऊया आणि बघूया कुठले चांगले मासे आपल्याला मिळतातच, कारण आज शुक्रवार आहे आणि सुंदर असं काही साधारण फ्रायला जरी मासा मिळाला तरी आपण ट्राय करू आणि बघूया. तर मी आणि डॅडी आता फिश मार्केटला जाऊन आलो आणि आम्हाला शेतकं आणि गुंजले असे मिळाले. गुंजले मी अगोदर खाल्लेले आहेत, चविष्ट असा मासा आहे. शेतकं ही पहिल्यांदाच मी ट्राय करणार आहे. तर मम्मीला बोललो शेतकं फ्राय करायचा एक व्हिडिओ सुंदर आपण करूया आणि त्यानंतर मला स्वतःला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स शेतकं खाण्याचाही येईल की कसं काय आहे आणि हा सगळा अनुभव जो आहे हा तुमच्याबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करायचं असंही म्हटलं. तर चला, शेतकं किंवा कोणी त्याला सिल्वर ब्रिम इंग्लिशमध्ये असंही म्हणतं. तर हा मासा कशा प्रकारे फ्राय होतो आणि कसा चवीला लागतो हे तुम्हाला आता सांगूया. अशी आपण आज बाजारातनं शेतकं आणलेली आहेत आणि खूप मस्त फ्रेश असे मासे आपण आणलेले आहेत. आणि शेतकं जे आहेत ना हे फक्त पावसाळ्यात आपल्याला मिळतात, कारण हे खाडीतले मासे आहेत. खाडीमध्ये जेव्हा पावसाचं पाणी भरतं ना तर त्याच्यासोबत हे मासे त्याच्यामध्ये खाडीमध्ये येतात आणि सुंदर चविष्ट असा हा मासा आहे. शेतकं जे असतात ना त्याला खवलं खूप जास्त प्रमाणात असतात, गुंजल्यांसारखेच. तर हे शेतकाची अगोदर आपल्याला खवलं काढायला लागतात आणि मम्मीने एक नवीन आयडिया शोधून काढली आहे खवलं काढायला. आपण सुरीने काढतो किंवा विळीवर काढतो, पण आता मम्मीने एक अशी आयडिया केली आहे की 2 काटे घेतलेले आहेत, फोर्क जे असतात ना ते 2 असे एकाबरोबर एक घेतलेले आहेत. हो, आणि त्याच्याने ते खवलं काढते अशा प्रकारे आणि पाण्यात धरून काढते. हे बघा किती सोप्या रीते, म्हणजे ते खवलं उडणार नाही सगळीकडे आणि किती लवकर आणि एकदम परफेक्ट अशी खवलं निघतात. म्हणतो ना की किचनमधल्या महाराष्ट्रीयन आईकडनं भरपूर साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आपल्याला शिकता येतील, तर त्यातली ही एक टिप अँड ट्रिक आहे. सुंदर रीते न जास्त, म्हणजे ते खवलं इकडे तिकडे उडत पण नाही आहेत आपल्या पूर्ण किचनमध्ये आणि एकदम परफेक्ट रीते पूर्ण खवलं निघालेली आहेत आणि आयडिया पण भारी आहे. टेक्नॉलॉजी आहे. हा जो मासा असतो ना त्याला साधारण आपण मांजरांना एक छोटीशी अशी, म्हणजे पाठीवर कशी एक लाईन किंवा असं एक डिझाईन असतो तशी एक डिझाईन असते. हे बघा इकडे तुम्हाला दिसत असेल, हे बघा इथे या माशाला स्पष्ट दिसते. तर अशी एक फ्लॅट मासा असतो, चपटा मासा असतो, एकदम जास्त फुगीर मुशीसारखा वगैरे तो मासा नसतो आणि खालून ना जरासं पिवळं असं त्याला पाकं असतात 2 बाजूला खाली बघा. तर ह्याला म्हणतात शेतकं. आता पुढची जी पाकं वगैरे आहेत ना खालची, ती आता विळीवर न कापता मम्मी डायरेक्टली कैचीवर कापते, कारण आता कसं वयामुळे मम्मीला विळीवर बसता येत नाही. तर सुरीने कापल्यापेक्षा डायरेक्टली चांगली धारवाली कैची घ्यायची आणि सरळ ते पाकं आहेत ती साफ करायला घ्यायची. आता ह्याला आपण चीर पाडणार आहोत, म्हणजे त्याच्याने काय होणार, जे आपण मॅरिनेशनचा मसाला जे लावणार आहोत ना ते मस्त माशाच्या आतपर्यंत मुरणार. तर शेतकं आता आपण क्लीन करून घेतलेली आहे आणि आता मम्मी त्यांना मॅरिनेट करणार आहे आणि त्यासाठी अगोदर त्यांना मीठ लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण कोकणामध्ये आगळ वापरतो, बऱ्याचशा ठिकाणी लोक लिंबूही वापरतात, पण आपण आपल्याकडे कोकम अवेलेबल असल्यामुळे आपण कोकणामध्ये नेहमीच कोकमाचं आगळ वापरतो. मीठ आणि आगळ माशांना नीट आपल्याला लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. त्यानंतर आपला फिश फ्राय मसाला, चिरंजीव फार्म फ्रेशचा फिश फ्राय मसाला वापरलेला आहे आपण.
आणि चिरंजीव फार्म फ्रेशचाच आगळ पण आपण वापरलेला आहे। तर हे मस्तपैकी त्याला दोन्ही बाजूने नीट लावून आपण मसाला कोट करून घेणार आहोत। आणि आपण मगाशी जी चीर पाडली होती बघा, जे स्लिट्स केले होते ना, त्याच्यामध्ये पण मसाला नीट आपल्याला भरून घ्यायचा आहे। आणि मग पोटाकडचा जो भाग असतो तर तिथे पण आपल्याला मसाला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा आहे। तर चिकन आणि मटन वगैरे असतं ना, त्याला आपण काय करतो, मॅरिनेट केल्यानंतर साधारण 1-1.5 तास असं आपण मिनिमम फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्याच्याने तो मॅरिनेशन जो आहे तो चांगल्या प्रकारे सोक होतो। पण माशाला असं काही करायची गरज नसते, कारण माशाचा फ्लेश असतो ना तो त्याप्रमाणे खूप जास्त सॉफ्ट असतो। ते एक 5-6 मिनिटामध्ये जोपर्यंत तुम्ही फ्राय करायची तयारी, म्हणजे तेल तव्याला गरम कराल आणि मग त्यानंतर तांदळाचं पीठ किंवा रवा, आता आपण इकडे नेहमीच तांदळाचं पीठ वापरतो, काही लोक रवा वापरतात, काही लोक दोन्ही मिक्स करूनही वापरतात कोटिंगला। तर ते सगळे तयारी करेपर्यंतचा जो वेळ असतो ना, त्या वेळेमध्ये आपला फिश जो आहे तो चांगल्या प्रकारे मॅरिनेट होतो। मंडळी, आपलं जेवणाचं ताट आता रेडी आहे आणि दिसायला मस्त असं ताट दिसतंय। मालवणी जेवण जसं असतं ना, तसं प्युअर मालवणी जेवणाचं ताट आता दिसतंय। तुम्हाला दाखवतो आपल्या जेवणाच्या ताटामध्ये काय काय आहे ते। सुरुवात करायला 2 चपात्या आहेत, मग कोकणी माणसाचं जेवण भाताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर भात आहे, मग शेतकाचं सार मम्मीने केलेलं आहे, फिश करी, आणि मग आपण फ्राय केलेली शेतका इथे आहेत, आणि कांदा आहे, हा मला जेवणावर लागतो। शेतकं आता आपण पहिल्यांदाच खाणार आहोत, तर नेमकं चव कशी आहे हे तुम्हाला नक्कीच सांगणार मी। आणि शेतकाला जो आपण फिश फ्राय मसाला वापरलेला आहे ना, तो चिरंजीव फार्म फ्रेशचा फिश फ्राय मसाला वापरलेला आहे। तर आपल्या स्वतःचा ब्रँडचा हा फिश फ्राय मसाला आपण वापरलेला आहे। आपले बरेचसे असे घरगुती प्रोडक्ट्स आहेत, पदार्थ आहेत, जे आपण स्वतः घरगुतीरित्या बनवतो। मसाले आहेत, पिठं आहेत, मग वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारचे लोणची आहेत, आणि ती जर तुम्हाला ऑर्डर करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी चिरंजीव फार्म फ्रेशचा नंबर देतो तुम्हाला, त्यावर व्हॉट्सॲपवर फक्त प्रोडक्ट लिस्ट असा एक मेसेज करा। अपडेटेड प्रोडक्ट लिस्ट जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, आणि ऑल ओव्हर इंडिया होम डिलिव्हरी आम्ही आमच्या प्रोडक्ट्सचे देतो। तर तुम्ही, माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे ताट बघून, तर तुम्ही अशा प्रकारे आमचे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत मागवू शकता। तर चला, खूप वेळ आता आपण आपलं ताट असं ठेवलेलं आहे, आता आपण शेतका आहेत ना ती ट्राय करूया आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊया की याची चव कशी आहे। आता हे बघा, हे आता आपण खाऊन बघूया। जे काटे आहेत ना ते जरा कडक आहेत बघा, मोठे काटे आहेत त्याच्या आतमध्ये। ओके, हे बघा, हे मोठा एक काटा आहे, आणि हे जे काटे आहेत ना टोकदार आणि कडक आहेत। अरे ये वाह, फ्रेश असा टेस्ट करून बघा। आहा, जबरदस्त जबरदस्त। म्हणजे मला जे वाटायचं की बाबा खाडीतल्या माशांना चव वगैरे असं नाही आहे, पूर्णपणे चुकलो होतो मी। सुंदर सुंदर अशी चव आहे, मांस असा मऊ आणि टेंडर आहे, आणि आपण जो मसाला आपला वापरला आहे त्याच्यामुळे तर म्हणतो मी मसाल्याला 4 चांद लागलेले आहेत, उत्कृष्ट। आणि वरून आपण जे तांदळाच्या पिठाची कोटिंग केलेली आहे ना,
त्याच्यामुळे मस्त असा एक क्रिस्पी लेअर आहे आणि मग चालवल्यानंतर सुंदर असा टेस्ट आहे. काही काही म्हणजे असे मासे जे असतात ना, स्वीट वॉटर फिश वगैरे आपण म्हणतो, त्यांना जरासा एक वेगळी चव असते. म्हणजे फ्लेश असा नसतो, सॉफ्ट जास्त असतात. पण ह्याला असं नाही आहे. कंपेअर करायला झालं तर सौंदाळे कसे असतात, तर सौंदाळ्यासारखं त्याचं टेक्स्चर आहे आणि टेस्ट वाईज वेगळं आहे, पण खूप सुंदर आहे. मजा आली खाऊन, खरंच खूप मजा आली. आणखीन एक गोष्ट, काही काही लोक ना फिश फ्रायवर लिंबू पिळून खातात. त्यांना लिंबू त्याच्यावर पिळलेला आवडतो. मला पर्सनली आवडत नाही. मला फिश फ्राय आहे तसाच आवडतो. ॲट द मोस्ट त्याच्यासोबत कांदा लागतो मला. तर तुम्हाला फिश फ्रायसोबत लिंबू पिळून खायला आवडतं की नाही आवडत, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा. आणि आजची ही रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली, की कशाप्रकारे आपण शेतकं साफ केले आणि शेतकांना आपला मसाला लावून फ्राय केलं, आणि एकंदरीत हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा. आणि असेच पावसाळ्यातले वेगवेगळे मासे जे आपल्याला भेटतात त्याचं एक बनवून खाऊन रिव्ह्यू जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच आपल्याला तेही कळवा. जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गावातल्या अशाच गजाल्या गप्पा गोष्टी आपण आपल्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. पुन्हा भेटू.